नमस्कार सर. काय नाव आहे आपलं? तुकाराम आघाडे. मी राहणार गाडे पिंपळगाव, तालुका वैजापूर. मी ते राहणारा तिथला आहे. मी बऱ्याचशा दवाखान्यात गेलो, एक पॅरालिसिसच्या दवाखान्यात गेलो, पण तिथं काही फरक पडला नाही आपल्याला. कारण की तिथं नव्हतं. तर आपल्याला 20 दिवस इतके लांबल्यामुळे आपल्याला एक जोडीदारानं कॉल केला होता का काय करतो बा, अशा हिशोबानं कॉल केलता. तर मी त्याला सांगितलं का मला अशी अशी परेशानी आहे, का मी असं आहे, तर 15 दिवसांपासून मी घरीच बसलेलो आहे. तर तो म्हणला की नेमकं तुला काय काय झालेलं आहे बा. तर त्याला मी सांगितलं का मला दिवाळीपासून डायरेक्ट मानेत त्रास होत होता, नंतर हाताला आला, नंतर दोन्ही पायाला आला म्हणलं. तर मी महिन्यामध्ये डायरेक्ट जागेवर बसलो. तर तो म्हणे तू इकडं तिकडं कुठंच जाऊ नको म्हणे, एक आपले महाजन हॉस्पिटल आहे नेहरू म्हणून गंगापूर तालुक्यात, तर तिथं जा म्हणे, तिथून तुला 100% फरक पडेल म्हणे. तर मग ठीक आहे म्हणलं, मग मी चालन. तर त्याच्या 2-4 दिवसानंतर मी तिथं महाजन डॉक्टर साहेबांना भेटलो. तर त्यांनी मला चेक केलं. चेक केल्याच्या नंतर ते मला म्हणे की MRI काढून आणा. तर मी MRIचा रिपोर्ट काढून आणला. तर ते रिपोर्ट त्यांना दाखवला. ते म्हणे ठीक आहे, तुमच्या मानेमध्ये कमीत कमी 4 गाद्याचा झीज झालेला आहे म्हणे आणि कमरामध्ये 3 गाद्यांचा झीज झालेला आहे म्हणे. तर त्यामुळं तुम्हाला हा त्रास जाणवून राहिला म्हणे. त्यामुळे तुमचा पाय एक उचलत नव्हता. मी ज्यावेळेस सुरुवातीला आलो तर त्यावेळेस मी काठीवर आलो होतो. तर काठीवर असं आलो की मला चालता सुद्धा येत नव्हतं. तर मला दोघा जणांनी गाडीहून धरून खाली उतरलं होतं. त्यामुळं आता मला चालता येऊ राहिलं बरंचसं पैकी. मला 90% फरक पडलेला आहे. आता आहे थोडा फक्त 10% नॉर्मल आहे. तर तरी मला अजून 6 महिने ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तर मी अजून 6 महिने करणार आहे. आतापर्यंत मी ओके झालेलो आहे 90%. त्रास आल्यानंतर जे तुम्हाला वाटलं की आता चालता येत नाही, ऑपरेशन करावं लागेल किंवा त्रास वाढत जाईल, काय काय वाटत होतं त्यावेळी? त्यावेळेस इतकी भीती वाटत होती की बा एवढा खर्च सांगितला, आता कसा करायचा काय. कारण की ते दुसरे डॉक्टर म्हणे तुम्हाला डायरेक्ट ऑपरेशनच करावं लागेल म्हणे. तर म्हणलं ऑपरेशनला किती खर्च येईल सरासरी. ते म्हणे 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येईल म्हणले होते. तर म्हणलं अरे एवढा तर नाही म्हणलं, आपल्या तर हैसियत नाही म्हणलं आपली तेवढी 2.5-3 लाख रुपये करायची. तर मग आपल्या डॉक्टरांकडे आलो, महाजन डॉक्टरकडं. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे, तुम्हाला काही ऑपरेशन करायची गरज नाही म्हणे, इथं आपली एक थेरपी आहे म्हणे. ती थेरपी आपल्याला काही गोळ्या औषधं काही देत नाही. तिथं फक्त मसाज आणि थेरपी तेच करतात. स्वतः डॉक्टर मसाज आणि थेरपी करतात. त्याच्यामुळे काय आपल्याला साईड इफेक्ट काही होत नाही आणि काही इजा पण होत नाही, काही इंजेक्शन नाही, काही गोळ्या नाही, काही आयुर्वेदिक औषध सुद्धा देत नाही. ओनली वन थेरपी देतात आणि मसाज करतात. ट्रीटमेंट कशी वाटली 14 दिवसात तुम्हाला? 14 दिवसात ट्रीटमेंट एकदम भारी वाटली. पहिल्या 2 दिवस मला काहीच वाटलं नाही, नुसतं मोकळं अंग झालं. ज्यानंतर 3-4 दिवशी माझी काठी लगेच सुटली हातातून. त्याच्यानंतर शरीर एकदम लवचिक झालं. पहिलं कडक शरीरामध्ये झालं, आता लवचिक झालं. आता पाय उचलत नव्हता पहिला, तर आता पाय उचलतो बी, चालता येतं. पहिलं गाडीवर बसता येत नव्हतं, आता गाडीवर बसता येतं. गाडी चालवता येत नव्हती, आता गाडी चालवता येते. म्हणजे एवढा फरक पडला मला.